मागील सत्रामध्ये आवाज ऐकला तर आपण रोशन पाटील तारा उत्कृष्ट समालोचक आहेत, एक व्यावसायिक समालोचक आणि त्यांच्या समवेत रिव्हॉल्व म्हात्रे यावेळी मोठा फटका पाहायला मिळतो। बॉल हवेत आहे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आणि इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते आणि चेंडू जाईल सीमापार चौकार। 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतो। टाकेगाव संघ विंधणी ग्रुप ग्रामपंचायत मधला एक नामांकित संघ, एक दादा संघ म्हणून त्याची ओळख, एक बॅलन्स टीम म्हणून सातत्याने त्याकडे पाहिलं जातं आणि स्ट्रायकरला आपण पाहतो प्रभंजन, एक अनुभवी खेळाडू, दुसऱ्या बाजूला एक यंग स्टार पाहायला मिळतो आणि त्याने आपल्या खेळानं सगळ्यांनाच भुरळ घातलेली आहे। गावदेवी गावठ्यांमधला सुद्धा आपण पाहतो, त्याला समोर टाकला होता, बॉल ड्राईव्ह केला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत, सिंगल पाहायला मिळतो, स्ट्राईकचं रोटेशन, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं। चौकाराला त्यानंतर आपला एक एंड साबूत ठेवला आणि आपल्या नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आणलं। धावसंख्या पाहतो आपण 6 धावसंख्या, एक चौकार पाहायला मिळालं। गोलंदाज राऊंड द विकेट्स, यावेळी बॅटची वरची कडा लागली की काय, इथे मात्र पंचांचा बोट आभाळाकडं, पहिला धक्का, मोठा धक्का। फलंदाज आपण पाहतोय ज्या खेळाडूवर अक्षरशः नजरा होत्या आजच्या रजनीमध्ये, अर्थातच इथे मात्र आपण पाहतोय चैतन्य झेलबाद। चांगला झेल त्या ठिकाणी टिपल्या, स्वस्तिक गावण पाहुण्यांचं या ठिकाणी प्रस्थान पाहायला मिळतंय। आज ज्या मान्यवरांच्या वतीनं आपण पाहतो या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आहे, पहिला क्रमांकाचं बक्षीस रुपये 1,50,000 रुपयाचं। ते बक्षीस खऱ्या अर्थानं सन्माननीय सागरजी खारपाटील यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे। त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून आपण करूया खूप खूप स्वागत आणि त्याचबरोबर आभार सुद्धा। जीवन टाकी सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। बोरखार गावातील उत्कृष्ट दर्जाचे समालोचक, एक नाट्य कलाकार आहेत, रिव्हॉल्व म्हात्रे ऑफिशियल समालोचक, आपण सुद्धा त्यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत। चला मॅच लगेच चालू करा प्लीज, आजची अंतिम रजनी आहे, वेळ अजिबात खर्च करू नका। दोन्ही संघांना विनंती करतोय, पंच या ठिकाणी ऑफिशियल पंच आपण पाहतोय राजेंद्रजी घरत आणि त्याचबरोबर संदीपजी पाटील, A1 जोडी उरण तालुक्यामधली पंचांचे पाहायला मिळतोय। मनीषजी चिर्लेकर आमच्या समवेत जोडलेत, गुणलेखक। यावेळी शफल झाले होते ऑफस्टमच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉल, पहिला खराब चेंडू या इनिंग मधला, त्याचबरोबर या षटकामधला पाहायला मिळतो। धावसंख्या पाहतोय या खराब चेंडू नंतर व्हाईट बॉल नंतर धावसंख्या 7, एक बाद 7, नाजूक परिस्थिती अमेय आहे। स्ट्रायकरला खेळाडू पाहतोय पण पुढील चेंडू यावेळी पुल केलाय, चांगला फटका आहे, त्या ठिकाणी खेळाडू होते त्यांना बनवलं जातं प्रेक्षक आणि चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार चौकार। 4 धावा, चांगला फटका होता, हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला मात्र पुल केला। वयोवर्ष पाहिलं तर आपण 17 ते 19 या वयोगटातील हा खेळाडू आज स्वतःला सिद्ध केला आणि म्हणूनच प्रसिद्ध आहे। आज बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये या खेळाडूंना आपला जलवा दाखवलाय। टाकीगावचा सुपुत्र पाहतो आपण, चांगली फलंदाजी, चांगला फटका, यावेळी बॅटची लीडिंग एज लागली, खेळाडू आहेत त्या ठिकाणी, ओ काय झेल टिपलाय, अप्रतिम धक्का क्रमांक 2, अमेय झेलबाद। आणखीन एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला। आता मात्र मोठे 2 धक्के या ठिकाणी दिलेले आहेत टाकेगाव संघाला। दोन्ही संघ नामांकित संघ आहे। दुसऱ्या बाजूने संघ म्हटला तर सुनीलजी वर्तक, त्यांच्या पिताश्री आपण पाहतोय, त्यांच्या नावानं हा संघ सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय। शिवसंकल्प समालोचन असोसिएशनचे विद्यमान सचिव आहेत आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट दर्जाचे निवेदक सुद्धा आहेत, समालोचक आहेत। आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कित्येक स्पर्धा सुद्धा कव्हर केल्या जातात आणि त्यांच्या पिताश्रींच्या नावानं हा संघ पाहायला मिळतो आपल्याला। वर्तक फॅमिली, आज बरेच निशांत वर्तक या खेळाडूला खऱ्या अर्थानं आपण पाहिले, बायकर मॅन आहे निशांत वर्तक आपण पाहतोय, आज तो सुद्धा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल।
P1चं षटक हाताळलं आणि धावसंख्या खर्च केला तब्बल 11च्या घरामध्ये 2 गडी बाद केला, त्यामुळे चांगलं षटक म्हणता येईल. परेश पाटील नवीन खेळाडू. स्विंग आणि मिस पाहायला मिळते आपल्याला. चांगला वेग, चांगली गती, चांगला टप्पा, सुरुवात चांगली झाली आहे परेशच्या माध्यमातून. हा चेंडू नक्कीच आत्मविश्वास देईल परेशला, परंतु दुसऱ्या बाजूनं हात खोलावे लागतील. P2चं षटक आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि त्याचबरोबर आपण पाहतोय एक मिड विकेट. सन्माननीय महेंद्रजी ठाकूर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत संजयजी ठाकूर. आणखीन एक A1 जोडी आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतो. शब्द सुमनाने आपलं सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहतो तिरंगा चषक चिरनेर भूम. आजची अंतिम रजनी तारीख 18. आजच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं राजा शिवछत्रपती यांची जयंती अगदी थाटात या ठिकाणी साजरा केली जाणार आहे. ऑनड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. आल्यानंतर कार्पेट. इथे मात्र ऑकवर्ड बाउन्स पाहायला मिळाला. नशिबाची साथ पाहायला मिळाली आणि इथे चेंडू जातो सीमा पार. पंचांचा इशारा, चौकार, 4 धावा. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूने अतिरिक्त उचाल, एक अनियंत्रित उंची, ऑकवर्ड बाउन्स ज्याला आपण म्हणतो ते घेतलं. आउटफील्ड फार छान आहे. क्रीडांगणाचा आपण विचार केला, चौफे नजर फिरवली ना तर मनीषर अतिशय चांगला आणि मेहनत आहे खऱ्या अर्थानं. 10व्या पर्वामध्ये आपण प्रवेश करतो, त्यामुळे ही स्पर्धा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि उरण तालुक्यामध्ये एक मानाची स्पर्धा म्हणून सातत्यानं या स्पर्धेकडे पाहिलं जातंय. त्यांचं सुद्धा करूया आपण कौतुक. यावेळी फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळाडू आहेत त्या ठिकाणी. आणखीन एक खेळाडू इथे मात्र अलगद जाल्यामध्ये अडवलाय आणि इथे फलंदाज प्रभंजन झेलबाद. धक्का क्रमांक 3. आता मात्र एक अनुभवी खेळाडू परतीचा रस्ता पकडतोय. 2 खेळाडू बाद झाले तर चैतन्य आज लवकर बाद झाला, त्याकडे नजरा होत्या. आज बऱ्याचशा विंधने ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रेक्षकांनी सुद्धा ऑनलाईन सुद्धा आमच्या समवेत जोडले असतील, त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. ही स्पर्धा आपण साईप्रीत लाईव्ह. चंदू दादा आज कुठे आहेत? कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आम्हाला. साईप्रीत लाईव्ह चांगली युट्यूब वाहिनी. अजूनही आपण साईप्रीत लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहता युट्यूबला लगेच जा, सर्च मारा आणि सबस्क्राईब बटन जो आहे ना त्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. मराठी माणूस आहे, आपल्या मराठी माणसा नक्कीच पुढे नेण्यास मदत करा एवढंच सांगेन. खूप चांगली युट्यूब वाहिनी, दमदार क्लिअरिटी आणि क्वालिटी या 2 गोष्टींचं संगम असलेली ही युट्यूब वाहिनी, त्यांचं सुद्धा करूया आपण खूप कौतुक. वॉट अप बॉल, चांगला चेंडू या ठिकाणी कुठल्याच स्पॉटवर चेंडू पडला, तदनंतर उचली घेतली. विकेट कीपर पहा किती लांब आहेत आणि मनीष सर त्यांच्या हातामध्ये ऑलमोस्ट आपण वेस्ट पर्यंत म्हणजे कमरेच्या आसपास चेंडू तो गॅदर केला. इट मीन्स बाउन्स चांगला आहे, खेळपट्टी चांगली आहे. आजचा 4था दिवस तरी खेळपट्टीचं कौतुक करावं लागेल. आउटसाइड एज पाहायला मिळते त्या ठिकाणी. एका टप्प्याने चेंडू जातोय. गलीमधला क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने चेंडूवर आले आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. एंड ऑफ द पॉवर प्ले. पॉवर प्ले प्रॉपर जर या ठिकाणी आपण विचार केला ना तर गोलंदाजी करणारा संघ स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे या संघाने बाजूने लागलाय. कारण विकेट्स गमावला टाकेगाव संघाने तब्बल 3 आणि धावसंख्या आपण पाहतोय 15. 3 बाद 15 अशी नाजूक परिस्थिती आणि या परिस्थितीमधून कित्येक वेळा संघ गेलेला आहे. सध्या खेळपट्टीवर आपण पाहतोय स्वप्नील आणि यश आहे. निहाल नाईक आज कदाचित अब्सेंट आहेत, असते तर डेफिनेटली ओपनिंगला पाहायला मिळाले असते आपल्याला. एक अष्टपैलू खेळाडू विंध्याने ग्रुप ग्रामपंचायत मधून त्याला ॲज अ कॅप्टन मध्ये सुद्धा आपण कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहू शकता. परंतु जो खेळाडू सध्या स्ट्राईक एंडवर आहे ना त्याच्या नावावर या सीझन मध्ये तब्बल 4 अर्धशतके लागलेले आहेत. 4 सिरीज सुद्धा त्याने पिकअप केल्यात, उचललेल्या आहेत. त्यामुळे कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल आणि आज तीच इनिंग, तशाच प्रकारची एक इनिंग तुमच्या वाट्याला नक्कीच येईल अशी अपेक्षा लावली पूर्ण डगआउट मधून. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, 18 चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यामुळे धावसंख्या बनवाव्या लागतील. स्वप्नील खान पाटील हा खेळाडू आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडला. पहिला बॉल, लेटकटचा फटका, गॅपमध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅकअप चांगलं दिलं. इथे मात्र पहा गोलंदाजानं केली चूक.
कीपर नाराज आहेत. कदाचित लक्ष नव्हतं गोलंदाजाचं आणि आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिसफील्डच्या माध्यमातून आणखीन एक धाव. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सागर खारपाडील, स्वप्नील खारपाडील हा या ठिकाणी आपण पाहतो ऑन स्ट्राईक एंडला धावसंख्या 17, 3/17 अशी धावसंख्या आपण पाहतोय. देवा आवरे आणि त्यांच्या विपक्ष 11 तारा दोन्ही संघाच्या संगणकाला पहा दुसरा पुकार आहे. लेटकटचा फटका, अप्रतिम टायमिंग, लाजवाब फटका. चेंडू जातोय स्वीपर कव्हर आणि थर्डमॅनच्या रिझन मध्ये. पंचांचा इशारा चौकार. 4 धावा पाहायला मिळतील आपल्याला. फक्त आणि फक्त टायमिंग पाहायला मिळाली. हा क्लास आहे या खेळाडूचा. मी मगाशीच म्हटलं हा खेळाडू मैदानामध्ये राहणं आता खूप गरजेचं झालंय आणि एक एंड पकडून ठेवायला लागेल. स्वप्नील मोठं नाव आहे, मोठी बोली सुद्धा पाहायला मिळते आपल्या नाव UPL मध्ये सुद्धा. यावेळी मात्र कव्हर ड्रॉच्या माध्यमातून ताकद प्रचंड लावली. 2 खेळाडू आहेत. चेंडू अडवला जातोय. गुड फिल्डिंग. इथे मात्र तिसऱ्या धावासाठी वळतील का? नाही, थांबवलं. स्वप्नीलने स्वतःला थांबवलं. कदाचित स्वप्नीलला वाटलं असेल की हा चौकार जातोय की काय, परंतु आडवा आला क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. किमान 2 धावसंख्या या ठिकाणी सेव्ह केल्या. स्वस्तिक आज बिझी आहे खेळाडू. त्या खेळाडूकडे खूप चेंडू गेला. एक झेल सुद्धा टिपलाय या रजनीमध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मागच्या चेंडूवर सुद्धा धावसंख्या खर्च झाल्यात. या मागच्या 3 चेंडूमध्ये या षटकामध्ये विचार केला तर 8. स्विंग आणि मिस ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. फ्रंट फुटला येण्याचा प्रयत्न होता परंतु उशीर झाला. डॉट बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज आपण पाहतोय निलेश म्हात्रे, जो सेकंड स्पेल मध्ये आलेला आहे. पहिलं षटक सुद्धा याच गोलंदाजाने हाताळलं. समोर टाकला बॉल. बॅटची वरची एज लागली. टॉप एज. स्वतः गोलंदाज पळतात आणि काय झेप टिपलंय. अफलातून झेल. कॅच अँड बॉलची होती संधी. त्या संधीचं साधलंय सोनं. धक्का क्रमांक 4. आणखीन एक खेळाडू झेलबाद. अप्रतिम झेल. लाजवाब झेल टिपला. कपिल देव सरांची आठवण करून दिली. ते वर्ल्ड कप मध्ये जसा झेल टिपला होता ना, उलटा फिरून झेल पकडणं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर सोपं वाटतं मित्रांनो, परंतु जो खेळाडू घेत असतो ना त्यालाच कळतं की तो झेल किती कठीण असतो. तो झेल टिपला खऱ्या अर्थानं. दबाव मध्ये होता. अंकित जातोय. आणखीन एक खेळाडू मिडल ऑर्डर. आज प्रॉपर टेस्ट होणार टाकेगाव संघाचा. धावसंख्या पाहतो आपण 23. 4 बाद 23. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि आता चेंडू बाकी असतील शेवटचा. तिसरं षटक प्रगतीपथावर. नाजूक परिस्थितीमध्ये आहे संघ. आता मधल्या फलीच्या खेळाडूंवर खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपली असं म्हणावं लागेल. या गोष्टी सातत्याने होत असतात. त्यामुळं मधल्या फलीच्या फलंदाजाला सुद्धा जेव्हा जेव्हा आपलं कौशल्य दाखवण्याचे मित्रांनो वेळ येत असतं ना त्यावेळी तयार राहा. आज स्वतःला असं सांगा की मला संधी आहे आणि आज माझ्यावर विश्वास टाकलाय ना, मग मी तो विश्वास संपादन करून देणार. हे स्वतःला ठणकावून सांगाच. यावेळी फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटचा अजिबात वापर पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळेच बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाही. आणखीन एक चांगलं षटक. षटक क्रमांक 3 आणि धावसंख्या आपण पाहतो टाकेगाव संघाची 4 बाद 23 धावा. चला 12 चेंडूचा खेळ राहिला. वेळ अजिबात खर्च करू नका. पुढील मॅच साठी शेवटचा पुकार आहे. तारा आणि आवरे संघाचा पहा. एक इनिंग संपायच्या अगोदर दोन्ही संघाच्या संघनायकाची उपस्थिती प्रार्थनीय असेल आणि इनिंग संपायच्या अगोदर जर एकच संघनायक आला तर त्याला आम्ही टॉस विन दिला जाईल. याची सुद्धा दखल घ्या प्लीज. चौथं षटक. चौथं षटक आपण पाहतोय. या संघाचा बॅकबोन खेळाडू निशांत वर्तक. आणखीन एक चांगला खेळाडू. रीड की हड्डी आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याकडं सातत्यानं पाहिला जातोय. एक द्रुतगतीचा गोलंदाज. आणि स्ट्राईक एंडला आता पाहतो आपण यश. यश आणि अंकित अशी जोडी. शेवटचे 12 चेंडू आहेत त्यामुळे आता कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता मात्र सगळी गणित डोक्यात फिरत असतील त्या, परंतु स्वतःची बंधनं ही शांत ठेवून फलंदाजी चांगली करावी लागेल. यशच्या बाबतीत जर विचार केला तर
हो क्लीन बोर्ड. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. पहिल्या चेंडूवर दांडी उडवली, मधली यष्टी वाकवली. वाकवली म्हटल्यापेक्षा उद्ध्वस्त केली असं म्हणावं लागेल. पहिला चेंडूवर दिलं प्रत्युत्तर. निशांत वर्तक हा गोलंदाज आग ओततोय. पहिला चेंडू आणि क्लीन बोल्ड. पाचवा हादरा टाकेगाव संघाला आणि आता मात्र पिन ड्रॉप सायलेन्स डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. यश हा खेळाडू. चला तारा संघाचा संगणक प्लीज या. आपण अवरेज संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. तारा संघ आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला आणि त्यांच्याच गावातील एक सुप्रसिद्ध समालोचक आमचे परम मित्र रोशन पाटील सर ब्रँड फ्रॉम तारा आज एक ऑफिशियल समालोचक म्हणून त्यांचा आवाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत. बिग बॅश लीग मोठी स्पर्धा पाहिली आपण. रायगड पालघर या दोन जिल्ह्यांना मिळून खऱ्या अर्थानं ती स्पर्धा पाहिली. 8 संघांना प्राधान्य दिलं होतं आणि प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन अशी ती स्पर्धा होती. लीग स्पर्धा होती आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण तारागावचा सुपुत्र अर्थातच रोशन पाटील सरांचा आवाज ऐकला. गर्वाची बाब आहे आज आपला मराठी माणूस, आज आपला समालोचक इतक्या 7 समुद्र पार सुद्धा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा रोशन पाटील सरांना. जाऊया मॅच कडे. हेलिकॉप्टर खोलात टाकला होता, बॉल अक्षरशः खोदून काढला. 20 शेप मधला फटका. लॉंगनचा खेळाडू इथे मिसस्पीड पाहायला मिळाली. थोडस फंबल झालं खेळाडू परंतु लगेच स्वतःला बॅकअप दिला. अवघी सिंगल. आता 1-1 धावासाठी अक्षरशः घाम गाळावा लागत आहे. तारा गावाचे संगणक सुद्धा उपस्थित आहेत. वेलकम. आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुद्धा या ठिकाणी आमचे कलाकार पाहुणे सुद्धा उपस्थित आहेत. ते वाट बघतात कधी चौकार लागतोय, कधी सॉन्ग लागतोय आणि आम्ही आमचा जलवा कधी दाखवतोय. प्रतीक्षित आहेत. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कीपर इथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न. हो नॉन स्ट्राईक एंडचे खेळाडू पहा किती प्रचंड वेगाने आले होते आणि तिथून मात्र एक सिंगल. आता एका धावेसाठी अक्षरशः घाम गाळावा लागत आहे असं म्हणावं लागेल. इथून शांत बसून चालणार नाही. कठीण काल आयुष्यामध्ये सगळ्यांच्या नशिबात असतो. कठीण काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नशिबात त्यांच्या वाट्याला सुद्धा आला होता परंतु त्यांना सुद्धा एक मार्ग काढला आणि तोच मार्ग आज तुम्हाला शोधावा लागेल. षडअप्पूलचा प्रयत्न प्रचंड वेग दिला होता. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. मॅच अडकत चालली. इथून डॉट बॉल आता मात्र टेन्शन वाढवून जाईल फलंदाजाचे. चेंडू झाले ते षटकातील 4 विकेट्स आली. 1 धावा दिल्या 2. चांगली गोलंदाजी. निशांत वर्तक आपण पाहतोय हा गोलंदाज अक्षरशः आग होतोय. रॅपटॅप ओव्हर द विकेट्स. पुढील बॉल आलं द कार्पेट. विशेप मधला आणखीन एक फटका. खेळाडू त्या ठिकाणी आहेत. पुन्हा फंबल झालेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी चांगली होती आणि इथे मात्र खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचते. ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या प्रतीक पार्थ या ठिकाणी खेळाडू. 27 धाव संख्या. चैतन्य पाटील जसा बाद झाला प्रभंजन परदेशी जसा बाद झाला तर जणू काही नजरच लागली या संघाला. परंतु आज तुमच्यावर जबाबदारी आहे आणि असं समजा आज आमच्यावर जबाबदारी आहे ना मग आज आम्ही सुद्धा करून दाखवू. आज कॅप्टनला आम्ही सुद्धा दाखवू की आम्ही सुद्धा त्याच ताकदीचं खेळाडू आहेत. आणि ही वेळ आली मित्रांनो. आता हात खोलाची वेळ आली तुमच्या हातात. बॅट आहे त्यांनी उत्तर देण्याची वेळ आली. चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. आणखीन 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. षटक क्रमांक 4 संपुष्टात आणि धावसंख्या पाहतो आपण टाकेगाव संघाची 29 धावसंख्या. 5 बाद 29. निम्मा संघ गारद झालाय. लोएस्ट टोटल कडे कदाचित संघ वळतो की काय अशी वाटचाल असेल. आता बऱ्याचशा खेळाडूंच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन चालू असेल. डगआउट मध्ये किमान 45-50 पर्यंत आता पोहोचू शकतो का हा टप्पा असेल आता. परंतु खेळाडू आहेत 2 आणि त्यामध्ये दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे. मिडल ऑर्डर मध्ये प्रॉपर या ठिकाणी फलंदाज पाहतो आपण. फलंदाज क्रमांक 6 आणि 7 या क्रमांकाचे हे 2 खेळाडू आहेत. टाकेगाव संघ आपण पाहतोय उरण पनवेल खालापूर या विभागामधून रजनीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी पाहिली. गत वर्ष 1 नाही 2 नाही तर 3 बक्षीस त्यांच्या नावावर लागली. रजनी मधलं म्हणतो मी. त्यामुळे गोलंदाजी आणि फलंदाजी आहे. जर 45-50 पर्यंत जर पोहोचलात ना तुम्ही तर टफ फाईट देऊ शकता कारण समोर त्याच ताकदीचा संघ आहे. गोलंदाज वैभव आहे.
फुलटॉस बॉल होता, लोवर फुलटॉस मिस करतोय फलंदाज अंकित. पाहतो आपण पहिला बॉल डॉट बॉल आला. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू झपकन पुढे सरकले आणि सांगितले, कानमंत्र दिलं, कोणत्या लेंथवर बॉल येतोय, कोणत्या टप्प्यानं हा गोलंदाज चेंडू फेकतोय. त्यामुळे उर्वरित चेंडू अजूनही 5 आहे. त्या 5 मध्ये किती धावसंख्या येतील. अंकित खेळाडू पाहतो आपण ऑन स्ट्राईक एंडला. हो, जागा बनवली होती परंतु चेंडूने घेतलं होतं वळण. विकेट किपरनी पहा इथे मात्र शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ दाखवली. स्वतः गेले चेंडूवर प्रचंड वेगाने गेले आणि ज्या वेगाने गेलं ना त्याच वेगानं परत फिरून मात्र चेंडूला यष्टांपर्यंत पोहोचवलं आणि विकेट क्रमांक 6वा खेळाडू इथे मात्र धावबाद. 6वा हादरा बसतोय आणि आता मात्र लोअर ऑर्डर या ठिकाणी संघ पाहतो आपण. वन ड्रीम वन टीम सातत्याने पाहतोय. टाकीगाव संघ म्हटला तर वन ड्रीम आणि वन टीम, एक संघ एक गाव आणि 11 खेळाडू असा हा संघ आहे. त्यामुळे त्या संघाचं सुद्धा नक्कीच कौतुक करावं लागेल. अलीकडच्या कालामध्ये आपण पाहिलं मनीष सर तर बरेचसे संघ सध्या वन ड्रीम आणि वन ड्रीम खेळतात आणि गरजेचं आहे. एकात्मता दाखवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर गोवटणे संघाच्या बाबतीनं सुद्धा तेच आहे. त्यांचं सुद्धा तितकंच कौतुक करेन. वन ड्रीम आणि वन टीम एकच स्वप्न आहे, एकच टीम आहे आणि एकच स्वप्न ट्रॉफी उचलण्याचं. हे मोटिव्ह असतं. टॅग लाईन सध्या बऱ्याचशा टी शर्टवर आपण पाहायला मिळतोय आणि त्यामुळे संघाची उभारणी बांधणी या गोष्टीकडे सुद्धा तितकंच लक्ष देणं गरजेचं असतं. हे सिनियर खेळाडूंचं कर्तव्य असतं, काम असतं. यंगस्टरांना पुढे नेणं, त्यांना चान्स देणं आणि यंगस्टरांचं सुद्धा काम हेच असतं, सिनियर खेळाडूंना रिस्पेक्ट देणं. परंतु त्या गोष्टी सध्या दिसत नाही अलीकडच्या कालामध्ये. आय होप अपेक्षा करूया पुढे नक्कीच दिसतील आणि यंगस्टर आपल्या सिनियरना सुद्धा घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा करूया. जाऊया मॅचकडं. मॅच अडकली, टफ झाली. धावसंख्या अजिबात या ठिकाणी पाहायला मोठे फटके, जणू काय अकाल पडलाय. या रजनीमध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. पहा ज्या ठिकाणी एंट्री आहे ना त्या ठिकाणी कृपया वाहनं ठेवू नका, पाहुणे येणार आहेत. त्यामुळे प्लीज प्रेक्षकांना एवढीच विनंती करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्स, बॅटची वरची कडा आणि इथे मात्र चेंडू जातो नॉन स्टॉपच्या रिझन मध्ये. बराचसा कालावधीनंतर आलेला हा नशिबाचा चौकार. गरज होती. इथे मात्र स्लोवर बॉल आहे त्यामुळं तुम्हाला थांबून खेळावं लागेल. डावखुरे हाताचा फलंदाज पाहतो आपण उमेश जोशी. मागच्या 10 वर्षाचा कालखंड पाहिल्यानंतर टाकीगाव संघाला बरंच काही दिलं या खेळाडूनं. आज सिनियर खेळाडू आहे आणि जबाबदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. एक चौकार आलाय, आत्मविश्वास देऊन जाईल फलंदाजाला. ऑफस्टमच्या बाहेर जाऊन दिला बॉल. पंच सुद्धा वळतील. राजेंद्र गरज सरांचा इशारा. ऑफिशियल पंच आपण पाहतोय. व्हाईट बॉल, खराब बॉल आहे. एक्स्ट्रा रन या ठिकाणी पाहायला मिळते. आपण धावसंख्या सिंगलच्या आधाराने 34-34. यावेळी बॉलला उडवलाय. लॉंगॉनचा खेळाडू मिड विकेटच्या रिझन मध्ये येऊन टिपला जातो झेल. आणखीन एक खेळाडू, एक चौकार लगावला होता. आशेची किरण जागवले होते परंतु उमेश जोशी झेल बाद. धक्का क्रमांक 7वा. जेवढे खेळाडू बाद झालेत ना तेवढे डॉट बॉल सुद्धा झालेत मनीष सर. ही गोष्ट टाकेगाव संघाने आता नोट डाऊन करणं गरजेचं आहे. आज चुका काय झाल्यात, गेम प्लॅनिंग गरजेची असते आणि ऍज अ क्रिकेटर जेव्हा तुम्ही खेळताना मित्रांनो तेव्हा प्लॅन बी तुमचं असणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतात आयुष्यामध्ये. ज्या गोष्टी स्पेशली क्रिकेटमध्ये म्हणतोय मी, आपण हा प्रेडिक्शनचा खेळ नाहीये मित्रांनो. इथे सगळे अंदाज जेवढे वर्तवले जातात ना तेवढे फेल होतात. आज एक झेल मध्ये वर्ल्ड कप सुद्धा आला. तो जर सूर्यकुमार यादवने झेल टिपला नसता कदाचित आपल्या नावावर वर्ल्ड कप सुद्धा लागला नसता. किलर मिलर. याच दरम्यान आपण पाहतोय विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आदरणीय व्यक्तिमत्व भास्करजी मोकर साहेबांचा इथे मात्र शुभागमन पाहायला मिळतोय. शब्द सुमराने त्यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या स्वागतार्थ इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी. बॅक टू बॅक दुसरा विकेट्स. आल्या पावल्या माघारी तू चल मै आया. आणखीन एक खेळाडू झेल बाद. विद्यमान सरपंच या ठिकाणी पाहतो आणि त्यांच्या समवेत खऱ्या अर्थानं या विभागातील आणखीन एक चेहरा जो सगळ्यांच्याच परिचयाचा कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातं सातत्यानं. सन्माननीय संतोषजी ठाकूर 190 विधानसभेचे माजी आमदार आपण आणि त्यांचे अत्यंत निकटवर्गीय कट्टर शिवसैनिक आज संतोष ठाकूर साहेबांसुद्धा आगमन त्यांच्या सभेत आपण पाहतोय. चिरनेर गावाचे प्रमुख नागरिक अर्थातच या ठिकाणी पाहतोय भास्करजी मोकल
त्यांच्या समवेत पाहतोय त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. गावाचे प्रमुख नागरिक आणि नेहमीच सातत्याने पाहतोय कोणत्याही प्रकारचं क्षेत्र असू द्या त्यांच्या माध्यमातून मदत ही सातत्याने पाहायला मिळतोय. आणि चिरनेर सगळ्याच गोष्टीमध्ये गाव हे अग्रेसर राहिलेलं आहे. कला, सांस्कृतिक, क्रीडात्मक आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर राहिलं आहे. आणि अर्थातच चिरनेर गावाचं आणखीन एक वैशिष्ट्य मग चिरनेरचा नवसाला पावणारा महागणपती त्या बाप्पाला सुद्धा करूया आपण वंदन आणि जाऊया पुन्हा आता मॅचकडं. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 विकेट्स पाहिल्यात. शेवटचा बॉल आहे. स्लोवर बॉल फ्लिक केला बॉलला विशेपचा फटका आणि इथे मात्र आपण पाहतो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, 2 धावा मिळतील. 36 धावसंख्या लोवेस्ट टोटल पाहायला मिळतो. चेंडू फेस केले 30 धावसंख्या बनवल्या अवघ्या 36 आणि आता ज्या बनवल्यात ना त्या थांबवा सुद्धा लागतील. कंपल्सरी चेस त्यामुळे 37 धावसंख्येचं आव्हान काढाव्याच लागतील. 30 मध्ये 37 जर पाहायला गेलो ना तर सोपं आव्हान आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, होत्याचं नव्हतं याच खेळामध्ये होतं. राजाचा रंक याच खेळामध्ये होत असतो. त्यामुळे दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा आणि टॉस साठी सुद्धा या ठिकाणी आपण वळणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा. हॅलो, या 11 स्टार तारा आणि देवा आवरे 2 संघ दरम्यान नाणेफेक केली जाईल. मी या निमित्तानं विनंती करेन सन्माननीय संतोष ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण 2 संघ दरम्यान नाणेफेक करायचे आहे. 11 स्टार तारा अगेन्स्ट देवा आवरे या 2 संघ दरम्यान आजच्या रजनीमधला पहिल्या फेरीमधला नव्हे तर या स्पर्धेमधला पहिल्या फेरीमधला शेवटचा हा सामना 11 स्टार आवरा 11 स्टार तारा विपक्ष देवा आवरे हे 2 संघ दरम्यान सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. 5 षटकांचा हा सामना असेल. ओके, देवा आवरे संघ नाणेफेक जिंकलाय. तर वळूया आपण सन्मानाकडं. आलेल्या मान्यवरांचा आदर सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी या निमित्तानं विनंती करेन अलंकार परदेशी यांना आमच्या स्पर्धेमधील एक मुख्य आयोजक की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण शिवसेना तालुका प्रमुख 190 उरण विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील रायगड जिल्हा प्रमुख सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेबांच्या अतिशय निकटवर्ती असणारे शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय संतोष ठाकूर साहेबांचं स्वागत अलंकार परदेशी हर्षल बिसे कोपरोळचा छोटा डॉन यांचं इथे आगमन झालं. सन्माननीय संतोष ठाकूर साहेबांचं स्वागत अलंकारजी परदेश यांच्या शुभ हस्ते होतोय. तदनंतर व्यासपीठावर या गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच एक शांत संयमी आणि मनमिलावू व्यक्तिमत्व आपल्या या सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये या गावाचा विकास साधणारे व्यक्तिमत्व तथा उरण पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती सन्माननीय भास्कर शेठ मोकळ साहेबांचं स्वागत. या गावचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य तथा तिरंगा ट्रॉफीचे यशस्वी आयोजक सचिनजी घबाडी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. व्यासपीठावर आलेल्या मान्यवरांचा आदर सन्मान. तदनंतर मी रवींद्र भगत यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते या गावचे विद्यमान नवनिर्वाचित उपसरपंच शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेकानंद पाटील साहेबांचे एक जवळचे सहकारी अरुणजी पाटील यांचा सन्मान या स्पर्धेमधील आमचे यशस्वी आयोजक आणि खजिनदार रवींद्र भगत यांच्या शुभ हस्ते यावेळी केलं जाईल. तदनंतर आपण पाहताय व्यासपीठावर या गावचे सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अष्टपैलू क्रिकेटपट्टू म्हणून अनेक मैदानं ज्यानं क्रिकेटच्या माध्यमातून गाजवलेत आणि 40+ क्रिकेट टीमचे संघनायक सन्माननीय महेंद्र आनंद ठाकूर यांचं शुभ आगमन आहे. मी हेमंत दामा परदेश विनंती करतो आमचे यशस्वी आयोजक की आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र आनंद ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावर त्यांचे बंधू अर्थात सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी या पार्टीचं युवा नेतृत्व असणारे सन्माननीय संजय आनंद ठाकूर यांचं स्वागत करण्यासाठी मी तिरंगा पथ संस्थेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक BC ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय संजय आनंद ठाकूर यांचं आपण स्वागत करायचं आहे. बीजेपीचे नेते अनेक सामाजिक कार्यकर्ते संजय आनंद ठाकूर यांचं स्वागत होतोय. त्याप्रमाणे
व्यासपीठावर स्वर्गीय गोपाल वर्तक टीम गोवटनेचे पुरस्कर्ते गोवटणे विकास मंचाचे अध्यक्ष तथा शिवसंकल्प असोसिएशनचे सन्माननीय सदस्य सुनीलजी वर्तक सरांचं स्वागत मी नितीन नारंगीकर आमचे यशस्वी आयोजक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सुनील वर्तक सरांचं स्वागत करायचं आहे। शिवसंकल्प असोसिएशन उरण नवी मुंबई या असोसिएशनचे सन्माननीय सदस्य सुनीलजी वर्तक सरांचं पण स्वागत करायचं आहे। नंतर मी सचिन घबाडे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शिवसंकल्प असोसिएशनचे आणखी एक सदस्य अनेक पुरस्कारांना सन्मानित असणारे व्यक्तिमत्व एक उत्तम निवेदक आणि उत्तम समालोचक बोरखार गावचे सुपुत्र सन्मानित जीवन डाकी सरांचं आपण स्वागत करायचं आहे। पुन्हा एकदा या सर्व मंडळींचं भाई शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका सहचिटणीस 190 उरण विधानसभेचे माजी आमदार अर्थात उरण पनवेलमध्ये 20 वर्ष आमदारपद ज्यानं सांभाळलं आणि या तालुक्यांचा विकास साधणारे विवेकानंद पाटील साहेबांचे जवळचे सहकारी सुरेशभाई पाटील आणि चंद्रशेखर मोकोळ साहेबांचं मनपूर्वक पुन्हा एकदा शब्द सुमनानं आम्ही स्वागत करतोय। थँक्यू राजेंद्रजी भगत। आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या बॉलवर विकेट आली आहे म्हणजे टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर द्यायला मात्र सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये। स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे विपक्ष निर्वी 11 टाकीगाव। तिसरा बॉल गोलंदाज तेज तरार अमय पाटील या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल काय वेग आहे बघा वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि समोर असणारा बॅट्समन साहिल आणि निशांत आणि संकेत या दोन्ही फलंदाजांसमोर आता गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा मागे ठेवला आडव्या बॅटने केला क्षेत्ररक्षक वेगानं जातो चेंडूवर चेंडूची पकड फेकी करेल तोपर्यंत मात्र काढल्या जात आहेत एकूण 2 धावा। धावसंख्या धावफलकावर 3 करायचे आहेत बघा। फक्त या मॅच मध्ये 37 धावांचं मापक असं छोटंसं आव्हान ठेवण्यात आलंय आणि या 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलमध्ये विकेट अमयनं पटकावली आहे। अमय पाटील महेंद्र पाटील यांचे सुपुत्र अगदी चांगला खोलवर पद्धतीचा बॉल हो धोकादायक धाव ठरू शकली असती परंतु जो स्ट्राईक बॅट्समन एवढ्या वेगानं धावला की धाव देखील त्यानं कंप्लीट केली आहे। एका धावेच्या मदतीनं मात्र पहा पहिल्याच ओव्हरमध्ये जखडून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज अमय पाटीलनं। टाकीगाव म्हटलं ना त्यांची गोलंदाजी खूप चांगली आहे बघा धारदार गोलंदाजी आहे तिखट मारा आहे भेदक माऱ्यानं गोलंदाजी करताना पाहिलं कित्येक मैदानावर। शॉर्ट पिच बॉल फेकला अमयने केली चुकीला माफी नाही चेंडू जाईल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिरंगा चषकातला खणखणीत चौकार। स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे टीमची धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 8 या आकड्यावर। 1 गडी बाद 8 धावा 37 छोटस लक्ष घेऊन उतरलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय निर्वी 11 टाकीगाव टीमच्या विरोधात स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे। बघा गोपाल या व्यक्तिमत्वाच्या स्मृतीला उजाला देण्याकरता स्वर्गीय गोपाल स्मृती नावानं आज आमचे सुनीलजी वर्तक यांनी हा संघ पॅक केला। तर सुनीलजी वर्तक म्हटलं तर एक चांगले निवेदक आहेत मराठी भाषेवर चांगलं त्यांचं प्रभुत्व आहे आणि एक चांगले मनमिलावू व्यक्तिमत्व। आज त्यांनी या संघाला पॅक केल्यानंतर या व्यासपीठावरनं त्या मॅचचा आनंद घेत आहेत खेळाडूंना मोटिवेट करतायत बघा। 10 वर्ष त्यांनी सतत या संघाला पॅक केलाय आणि सुनीलजी खरं तर पॅक करणं नुसतं संघाला एवढं सोपं नाहीये त्या खेळाडूंना एकत्र गोला करणं तो खेळाडू आहे की नाही सर्व काही पाहणं देखील तेवढंच गरजेचं असतं आणि
जोपर्यंत प्लेइंग 11 तयार होत नाही तोपर्यंत थोडी मनामध्ये देखील धडधड असते, परंतु आज मात्र त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे तुमच्या संघानं. 37 धावांचं लक्ष ठेवलंय, परंतु इथे निर्वी 11 टाकीगाव संघाला मेहनत घ्यावी लागेल. पहिलाच बॉल ओव्हर पिच फेकला, हवेमध्ये झेल, 2 क्षेत्ररक्षक आले होते झेल खाली, परंतु अंपायर सिग्नल देतील आम्हाला. या बॉलवर डिसिजन इज नाव. यास 4 धावांसाठी चौकार. आपण डान्स करताना पाहतोय आज खरं तर एंटरटेनमेंट. काल मिकी माऊस या रात्रीमध्ये सातत्यानं, मग कोणी डोरीमॉन आणतो. हो, बॅटला ब्रश झाला, बॉल कॉट बिहाइंड द विकेट. विकेट नंबर 2, बॅक टू डक आउट. अरे जास्त नाचू नका, चिरनेरच्या जंगलातील प्राणी देखील इथे येतील. उद्या 19 फेब्रुवारी जगात भारी. आज रात्री 12 वाजता तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं राजांची जयंती मात्र या मैदानावर साजरी केली जाईल. तर या उत्सवासाठी आपण सर्व प्रेक्षक श्रोत्यानं शिवभक्तांना नक्की यायचं आहे. नक्कीच राजेंद्र भगत, खरं तर का येणार नाहीये. आज आपल्या राजाची जयंती आहे. गावोगावात, गल्ली गल्लीत, संपूर्ण महाराष्ट्र, भारतभर या खरं तर जयंतीचा उत्साह सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकच तारीख भारी, 19 फेब्रुवारी जगात भारी. यस, इट्स अ ग्रेट हिट. बॉल इज गो अवे आउट ऑफ द पार्क. इट्स अ ग्रेट हिट. 6 रन. रंजन परदेशी महागडा गोलंदाज होतोय बघा. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर षटकार. ओ, क्लीन बोल्ड. दांडी गुल केली आहे. पलटवार लगेच मात्र प्रभंजन परदेशीने केला. षटकार जरी मारला असला तरी मात्र नंतरच्या बॉलवर यष्टी उद्ध्वस्त केली आहे. त्रिफलाचीत बाद. विंदने ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि त्रिमूर्ती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ टाकेगावचे आधारस्तंभ सन्मान्य क्रांती जोशी साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे. या स्पर्धेला शेतकरी कामगार पक्षाचे नेते उरण तालुका सहचिटणीस भाई सुरेश पाटील यांच्याकडनं 3,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. दिघोडे गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय कीर्तिनिधी ठाकूर साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. या दोन्ही देणगीदारांचं मनपूर्वक तिरंगा ट्रॉफीच्या वतीने आम्ही आभार मानतोय. 18 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. पाहू शकाल प्रभंजनचं हे षटक कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर षटकार, 2 विकेट, त्यानंतर डॉट बॉल. म्हणजे जरी डिक्लेअर 2 फटके आले असले ना तरी प्रभंजन परदेशीनं कमालीचं कमबॅक केलंय. 18 धावांवर 3 गडी बाद. निर्वी 11 टाकीगाव गोलंदाजी करणारा संघ. ही विकेट मिळेल का? यशरक्षक पुढे गेला होता आणि झेल खाली. विकेट नंबर 4, चौथी विकेट जाईल तंबूच्या श्रेयाला.
क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. बघा मी म्हटलं होतं की या टाकेगाव संघाची गोलंदाजी खूप डेंजर आहे. त्यामुळं 4 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 1 विकेट आला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आले. एकंदरीत 18 या आकड्यावर 4 गडी बाद झालेत. म्हणजेच अर्धा पल्ला अजूनही बाकी आहे. तो म्हणजेच स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटनेर संघाला अजूनही 19 धावांची गरज असेल. 18 चेंडूंचा खेळ बाकी. 19 धावा. मॅचमध्ये रंगतपणा येईलच. तो राजेंद्र भगत यांनी अगदी खूप चांगला उल्लेख केला, ज्यांनी सडल हाताने मदत केली या स्पर्धेसाठी. आणि खास करून ही मदत काय येते याचं एकमेव कारण म्हणजे रायगडमध्ये अशी एक स्पर्धा आहे मित्रांनो की या स्पर्धेमधली संपूर्ण जी काही रक्कम आहे म्हणजे मिळणारा नफा आहे तो पूर्णपणे समाज सेवेसाठी या ठिकाणी अर्पित केला जातोय. हे खास रहस्य आहे या स्पर्धेचं. षटक क्रमांक 3. ओ हो, लवली डिलिव्हरी. काय वेग आहे या बॉल मध्ये. अगदी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अमाई पाटील ज्याच्या वाटेला हे दुसरं षटक आलं आणि दुसऱ्या षटकातला पहिला बॉल डॉट. आणि जर अमाईनं मेडन निर्धाव षटक फेकलं तर 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आता मोटिवेशन सुरू झालंय, प्रोत्साहन देण्याचं काम सुरू झालंय, प्रेरित करण्याचं काम सुरू झालंय. हा चेंडू थोडासा मागे ठेवला, सरळ बॅटने केला, स्टेट आउटचा फटका. अगदी अलॉंग ड्राईव्ह केला होता. अमय पाटीलच्या या बॉलवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल संकेत पाटील. बघा 1 डाऊनला आलेला संकेत पाटील आणि 6व्या क्रमांकावरचा अमोल म्हात्रे. 4 गडी बाद झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 19. अमय पाटील याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील संघाला की हा टर्निंग ओव्हर होऊ शकतोय. 18 बॉल 19 ची गरज होती. या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या ना तर नक्कीच मॅच मध्ये येईल मजा. हो हो, आली आहे मजा. 5वी विकेट इथे मात्र प्राप्त झाली आहे टाकीगाव संघाला. क्या बात आहे. आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये देखील 42 धावा डिपेंड झाल्या होत्या. चिरनेर संघ आज झोपणार नाही रात्री. काय घडलं आपल्या घरच्या मैदानावर की आपल्याला या छोट्याशा धावांचं लक्ष पार झालं नाही. तसाच हा मॅच मात्र पुन्हा एकदा गोवटणे आणि टाकीगाव या 2 संघामध्ये पाहायला मिळतोय. आमचे क्रांती जोशी या मॅचचा आनंद घेत आहेत. एक खरं तर दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघ आता चांगली कामगिरी पकड मजबूत करतोय या मॅच मध्ये. अजूनही 18 धावांची गरज. अमय पाटील. अमयनं हे काय केलंय. सर्व काही चांगलं चाललं होतं आणि इथे मध्येच काय अमयला सुचलं. अगदी फुल्लर लेनचा बॉल, अंपायर सिग्नल, नो बॉल प्लस हा आलेला चौकार म्हणजे आम आदमी के साथ और एक कांग्रेस का हाथ पंजा. आवडे की ज्यांना प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिली त्यांना ही विनंती आहे की आपणही यायचं आहे. 26 धावा 5 गडी बाद. इथे मात्र बघा हो हो, काय सावळा गोंधळ टाकेगाव संघाकडनं होत चालला या मैदानाच्या आतमध्ये. पहिली चूक केली होती अमयनं. फुल्लर लाईनचा बॉल भीमर फेकला, 5 धावा आल्या. त्यानंतर बघा तिथे कमबॅक करतोय. अजून एक विकेट मिळालाय धावचीतच्या स्वरूपात. अजून गरज आहे 10 धावांची येणाऱ्या काही चेंडूमध्ये आणि विकेट नंबर 6वा जाईल तंबूच्या आश्रयाला.
काय जबरदस्त गेंदबाजी आज आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. अमय पाटीलचं कौतुक करावं लागेल. एक त्यानं चूक केली होती, जो भीमर चेंडू फेकला ना, त्यानंतर मात्र खरं तर 5 धावा आल्या होत्या आणि 5 धावेनं समीकरण देखील बदललं. अजूनही 11 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं सुरुवातीला की टाकीगाव टीमची गोलंदाजी आहे ना, ती वाखाणण्याजोग आहे. अगदी भेदक मारा सातत्यानं करत असतात. त्यामुळं समोरील ज्या गोवटणे संघाला विचार करावा लागेल त्यांच्या समोर कसं केलावं. एक रणनीती आखावी लागेल मैदानामध्ये. आई कोलवर पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा तू माय यस नो नो यस 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 व्हॉट इज. हो इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील ठेवायचे आहेत गोवटणेकर, कारण 6 विकेट तुमचे गेलेत आणि धावा अजूनही कराव्या लागतील 10. त्यामुळं थोडा कठीण आहे. स्ट्रगल करावं लागेल दोन्ही संघांना. दोन्ही टीमच्या बाजूने हा मॅच बॅलन्स आहे. आता उर्वरित चेंडू अमयचं हे षटक समाप्त झालं. या षटकामध्ये खरं तर धावा आल्या मनीष 8 आणि जरी 5 धावा आल्या ना त्या, तरी मात्र चांगलं कमबॅक केलंय. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10. 3 षटकांचा खेळी समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर टोटल पाहायला मिळते ती म्हणजेच 27. आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये निर्णायक विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 10 धावा इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. कोणी विचार केला असेल की अवघ्या 37 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अवघ्या 3 ते 4 ओव्हर मध्येच मॅच संपेल की काय, की ही मॅच वन साइड होईल. परंतु नाही आहे. गोलंदाजीची ताकद आहे टाकीगावकडे. निर्वी 11 टाकीगाव आणि खास करून अमय पाटीलनं 2 स्पेल केले, 16 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याला मिळाले, त्यानं कमबॅक करून दिलाय. 12 चेंडू 10ची गरज. आमचे रवींद्रजी भगत बघा किती धावपल आहे त्यांची. आयोजनावर पूर्णपणे लक्ष आहे त्यांचं. खूप मेहनत करतायत. हो लवली डिलिव्हरी. कोलवर पद्धतीचा बॉल अगदी जर्क मध्ये टाकला जातो. ब्लॉक हॉल बुंद्यामध्ये बॉल फेकला जातोय. 1 धाव मिळाली आहे. 11 चेंडू 9 धावा. मॅच शेवटपर्यंत रंगेल यात तीळ मात्र शंका नाहीये. आज खूप चांगल्या मॅच पाहायला मिळतात. आज मैदानावर मेगा फिनाले आहे. अंतिम दिवस कोण ठरणार तिरंगा चषकाचा मानकरी. 10व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. हेची देह हेची डोला, क्रिकेटचा रंगतदार सोहळा. चेंडू लेग लान्स करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाजूने गेला. अंपायर सिग्नल, इट इज वाईड बॉल. बघा या अवांतर धावेवर नियंत्रण ठेवावं लागेल टाकीगाव टीमला. अगोदरच धावांचं दुष्काळ आहे. धावा फार कमी आहेत आणि त्यामध्ये तुम्ही अवांतर जर चेंडू फेकलेत तर मात्र तुमच्यासाठी विजय कठीण असेल. 11 बॉल आता जिंकण्यासाठी 8 धावा. बॅटला ब्रश, फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक एका टप्प्यानं चेंडू उचलते. आता तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. अगदी अक्षरशः अखोड कॅच पडली तर डाय मारावी देखील लागेल. अशा परिस्थितीत हा मॅच पाहायला मिळतोय. अभिनव मित्र मंडळाचे सदस्य आणि एक आदर्शवत विद्यार्थी आणि शांत व्यक्तिमत्व सन्माननीय गजानन फोपेरकर यांनाही विनंती करेन की आपणही व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. येणारे 10 चेंडू 7 समीकरण. लवली डिलिव्हरी. ही ओळख आहे टाकीगाव टीमच्या गोलंदाजांची. चैतन्य गोलंदाजी करत असताना एक ऑलराऊंडर खेळाडू चैतन्य. येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. शेवटपर्यंत झगडावं लागेल. शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. दोन्ही संघाला असा हा मॅच. 7 धावांची गरज असताना इथे मात्र पुन्हा एकदा मिळते सिंगल. एक धाव देखील इम्पॉर्टंट ठरेल. ती म्हणजे गोवटणे संघासाठी. कारण समोर गोलंदाजाची पूर्णपणे दादागिरी सुरू आहे. त्यामध्ये तुम्हाला 1-2 धावांवर देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. शांत संयमी देखील खेळी करावी लागेल. 8 बॉल 6ची गरज. फुलटॉस बॉल, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. झेल देखील इथे मात्र हातातून निघून गेलं. अर्थातच कठीण झेल होतं, अखूड होतं, अपुरं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये या पलून काढलेल्या या बॉलवर 2 रन्स. 33 धावा धावफलकावर. आता 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आता चेंडूंपेक्षा धावा कमी राहिल्या आहेत. म्हणजेच धावा कमी आणि चेंडू जास्त. 7 चेंडू 4 धावा. हा बॉल चांगला फेकावा लागेल चैतन्यला. हो फेकलाय. नक्कीच चांगला चेंडू फेकलाय. फुलटॉस या अगोदर फेकला होता. त्या 2 धावा नसत्या आल्या तर नक्कीच 6-6चं समीकरण देखील राहिलं असतं. परंतु अजूनही मॅच
बॅलन्स आहे असं मी म्हणेन, कारण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. हॅलो, पुन्हा एकदा सर्व संघांना सूचना आहे, वैयक्तिक पारितोषिक देताना फक्त सुपर 4 पर्यंत जाण्या अगोदरचे पॉईंट काउंट केले जातील, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे फक्त 3 सामन्यामध्ये जे पॉईंट असतील, ज्यामध्ये जो अव्वल असेल त्याला वैयक्तिक पारितोषिक दिले जातील, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. नक्कीच अगदी योग्य निर्णय आहे राजेंद्रजी तुमचा, कारण सुपर 4 पर्यंतच खरी परीक्षा असते, त्यानंतर फुल सेटिंग होते. त्यामुळं हा निर्णय मात्र तुमचा खूप चांगला आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 4 ची गरज. ज्या पद्धतीनं शांत संयमी अगदी डोकं शांत ठेवून खेळावं लागेल गोवटणे टीमला. आणि समोर असणारा जो टाकीगाव संघ आहे ना, त्यांना एक एक बॉल विचार विनिमय करून फेकावा लागेल, असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. चुरशीचा सामना आणि गोलंदाजीसाठी येतोय अनुभवी गोलंदाज महेंद्र पाटील. मुलानं 2 षटक फेकले अमय पाटीलनं, आता बाप येतोय. मग बाप होत आहे की बेटा होत आहे, हे चित्र स्पष्ट होईल या ओव्हर मध्ये. महेंद्र पाटील दीपक फर्टिलायझर मध्ये खूप खरं तर जी दीपक फर्टिलायझरच्या मॅचेस होतात तिथे चांगली गोलंदाजी करताना तुम्ही पाहत असाल. पहिलाच बॉल महेंद्रचा लॉफ्ट केलाय, झेल आहे हवेमध्ये. ओहो, इथे मात्र कॅच पकडला. आता मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. विकेट नंबर 7, 7वा गडी जाईल तंबूच्या आश्रयाला. शांत डोक्यानं फलंदाजी करणे गरजेचं होतं गोवटणे टीमला, परंतु इथे मात्र एकामागून एक असे विकेट प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुनीलजी वर्तक सर, असं म्हटलं जातं ना, शांत डोक्यानं घेतलेला निर्णय कधीच चुकत नाही, आणि भाषा गोड असेल ना तर माणसं तुटत नाहीये. इथे मात्र आता कठीण प्रसंग निर्माण झालाय. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन अभिजीत ऑन स्ट्राइक. महेंद्र पाटिल पुराना चावल है दोस्तों, ये टेस्ट लगेगा पुराना चावल. अनुभव आहे त्यांच्याकडे. हा समोर दिलाय बॉल, स्टेट डाऊनचा फटका. एका टप्प्यानं चेंडू उचलला क्षेत्ररक्षकानं, सिंगल आली आहे. आता एक चेंडू शिल्लक आहेत 4, आणि जिंकण्याकरता अर्थात विजयासाठी समोर असतील 3 धावा. गोवटणे टीम समोर आता मोठा संघर्ष आहे, तर तेवढाच मोठा संघर्ष आहे तो म्हणजेच टाकीगाव संघासमोर. 4 चेंडू 3 धावा. पुन्हा महेंद्र पाटील पंचांना पार करून. ओहो, हा चेंडू देखील बघा, कॉट बिहाइंड द विकेट नंबर 8. 8वी विकेट तंबूकडे जातोय, अर्थातच खेळाडू कक्षाच्या दिशेनं ही 8वी सफलता. आता रंगात या धावसंख्येवर 8 गडी बाद झालेत. काय मॅच, वाट मॅच, जबरदस्त मॅच, पैसा वसूल, रफ एंड टफ मुकाबला, दिलों की धड़कन तेज करने वाला मुकाबला. अभी आने वाली 3 गेंदे और 3 रनों की जरूरत. नक्कीच मी काय सांगितलं होते की टाकीगाव टीमची गोलंदाजी खूप धारदार आहे, आणि हेच मात्र इथे चित्र स्पष्ट झालंय. 3 बॉल 3 ची गरज. महेंद्र पाटील. हा चेंडू आहे, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक देखील तिथे उभा, एक सिंगल मिळेल. पुन्हा एकदा बघा, 2 चेंडू 2 धावा. काय गोलंदाजी करतोय बघा महेंद्र पाटील. 40+ खेळाडू आहे, वय वर्ष 40 उलटून गेलेत. अनुभव आहे, अनुभव जीवन की सर्वश्रेष्ठ पुंजी होते दोस्तो. आता 2 चेंडू 2 धावा. रिव्हर्सर पहिला सामना झाला, 3 चेंडू 1 धाव डिपेंड झाली. नंतर दुसरा सामना 2 चेंडू 1 धाव डिपेंड झाली. परत काळ सुद्धा कळवे संघ 2 चेंडू 1 धाव डिपेंड झाली. आता तोच सामना पुन्हा आला. बात आहे, म्हणजे हे मैदानच असं आहे की इथे फलंदाजांना दमछाक होतोय शेवटच्या क्षणाला. ओ डिफेन्सिव्ह
डिफेन्सिव्ह चालणार नाही. आता हे डिफेन्सिव्ह तुम्ही सुरुवातीला करणं गरजेचं होतं. जी डोक्यानं चालतात, असं म्हटलं जातं ना, एक मराठी म्हण आहे मित्रांनो, जी पायानं चालतात ते अंतर कापतात आणि जी डोक्यानं चालतात ते ध्येय गाठतात. ध्येय गाठण्यासाठी डोक्याचा वापर करणं गरजेचं होतं. आता वेळ निघून गेली आहे. 1 बॉल 2ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. मित्रांनो, मॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वॉट मॅच, पैसा वसूल. तिरंगा चषकाचं आयोजन सक्सेसफुल झालंय. या प्रत्येक मॅच ने दाखवून दिलंय. 1 बॉल 2ची गरज. ओहो, महेंद्र पाटिल बाप बन गया. यहाँ पे जीत चुके हैं टाकी गांव. निर्विलम टाकी और ठोक दीजिए.